जय भीम. जय संविधान. मी राहुल गायकवाड, सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट फ्रॉम वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र. आज लाईव्ह येण्याचा मुद्दा महत्वाचा. कालच मी एक व्हिडिओ पाहिला मिस्टर राजू परुळेकरजी आणि निरंजन टकलेजींचा. त्यांच्याशी नंतर बोलू आपण. लेट्स फोकस ऑन द राजूजी टुडे. हे म्हणतात की मिस्टर अभिजित दिपके जे की युवा आहेत, एक कॉक्रोच जनता पार्टी जी सटायरमधून त्यांनी निर्माण केली किंवा त्यांना जे जे फॉलोअर भेटले, काय काय भेटलं, व्हॉट म्हणे या अण्णांची बी टीम आहे. महाराष्ट्र मीडिया त्यांना प्लॅटफॉर्म देतो. जसे हे भारतातले सगळ्यात एकमेव ज्ञानी, ज्यांना जगाचा सर्वात मोठा अभ्यास, हे जे बोलणार ते सगळं खरंच. कुठून कुठून कोणता कोणता संदर्भ कुठे कुठे लावतात त्याच्याबद्दल जगाला सांगायलाच नको. ते जगजाहीर आहे. मला असं वाटतं की आपण ज्ञानी असताल, आपला अभ्यास असेल, आपलं वाचन असेल, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दिलेली जीभ लावली टाळाला आणि काही बडबडायचं. एक 30-32 वर्षाचा मुलगा, जरी त्याला इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक फॉलोअर्स भेटले असतील, व्हॉट जे काय असेल ते, प्रोबॅबली इट विल बी पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. त्याला पुढे काय करायचंय ते त्याला स्वतःलाच माहिती आहे ना. तुम्ही कोण डिसाईड करणार आहे? जरी त्याला कोणाचा सपोर्ट घेऊन पुढे जायचंय, तो त्याचा कॉल आहे. अरे, जोपर्यंत तो पाण्यामध्ये उडी मारणार नाही तोपर्यंत तो पोहायला कसं शिकेल हो? आपल्याकडे काय झालेलं आहे, तुमचं ज्ञान आहे ना, ते ओव्हरडोस झालेलं आहे तुम्हाला. आणि तुमची जी काँग्रेसबद्दलची जी एक चाटुकरिता आहे किंवा एक भावना आहे, ती तुमची ओव्हरफ्लो झालेली आहे. त्याच्यातनं जरा बाहेर या आणि आंबेडकरिझम समजून घ्या. कोणताही कोणताही आणि कोणताही राजकीय बदल होण्याच्या आधी तिथे सामाजिक बदल होणं खूप गरजेचं असतं. जर या गोष्टी तुमच्या वाचनातून तुम्हाला समजल्या नसतील तर तुमचं वाचन व्यर्थ आहे राजूजी. तुम्ही एक मुलगा एक सामाजिक बदल घडू पाहतोय. तो पॉलिटिकल पार्टी खोल की नाही खोलणार याच्याबद्दल काही बोलत नाहीये. डेफिनेटली देर आर लॉट ऑफ पीपल वॉन्ट्स टू टेक अँड बेनिफिट जस्ट लाईक विथ हिज पर्टिक्युलर मुवमेंट, ज्याच्यामध्ये 2 आज बघितले सकाळी सकाळी किंवा अजून असतील. ते त्याच्या मुवमेंटचा बेनिफिट घेऊन स्वतःची प्रमोशन्स, पोळ्या भाजण्याची ॲज युज्युअल जी जुनी परंपरा आहे ती राबवतात. पण तुम्ही थेट अटॅक करत आहे. मला हे सांगा की तुमचे फॉलोवर आम्ही असं बोललो तर की काँग्रेसी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फॉलोअर्स आहेत, फक्त काँग्रेसी, चालेल का तुम्हाला? तुम्हाला कोण ऐकतंय हो? आम्ही तर कधी ऐकत नाही तुम्हाला, कारण आम्हाला तुमचं पटतच नाही. मग तुम्हाला कोणावर अटॅक करण्याच्या अगोदर तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. फ्युचरमध्ये जर त्याला या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट घेऊन जर वेगळं काही करायचं असेल तर मग तुम्ही आत्ताच त्याला का दाबताय? आत्ताच त्याला का पाण्यामध्ये उडीच मारू देत नाहीये? म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की पाण्यामध्ये फक्त तुम्हीच उड्या मारायच्या का? की काँग्रेसवाल्यांनी मारायच्या? का राजपुत्रांनी मारायच्या? सामान्य घरातल्या मुलांनी पाण्यामध्ये उड्याच नाही मारायच्या? त्यांनी किनाऱ्यावरच बसून राहायचं? हे तुमचं म्हणणं आहे का? मग तुमच्या वाचनाचा मी धिक्कार करतो. तुम्ही जेवढंही वाचलं असेल आणि तुम्ही जे गांधींबद्दल बोलता, ठीक आहे, ते तुम्हाला कदाचित समजलं पण नसेल. फक्त वाचायचं आणि स्वतःचे अप्रकट विचार प्रकट करायचा प्रयत्न करायचा आणि लोकांना काहीतरी आपलं बडबड करत राहायचं. मान्य आहे, तुम्ही प्रक्षोभक बोलता, रोखठोक बोलता, पण त्याचा फरक काय पडलाय? इज देअर एनी चेंज फ्रॉम युअर साईड? इज देअर एनी इम्प्रुव्हमेंट्स फ्रॉम युअर साईड? हॅव यू डन एनी चेंजेस इन द गव्हर्नमेंट आफ्टर युअर स्पीचेस ऑर लाईक वॉट एव्हर ज्ञान तुम्ही देतात ते? मग कशाला उगाच युवा मुलांना बोलायचं? बाबासाहेब 1936 मध्ये जात पात तोडक मंडळासाठी लिहिलेल्या ज्या एनहिलेशन ऑफ द कास्ट म्हणजे जातीभेदाचा विनाश, हा जो त्यांचा मसुदा होता, हा जो त्यांचं भाषण होतं, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर
सरळ सरळ हिंदुझमच्या ग्रंथावर म्हणजे धर्मग्रंथांवर, मेन जे त्यांचे जे प्युअर ग्रंथ आहे त्याच्यावर कठोर टीका केलेली आहे. आणि ते असं म्हणतात की मी माझं भाषण याच्यातला मसुदा चेंज करणार नाही, जे पण माझा मसुदा आहे तोच राहणार. कारण लोकांना जे ऐकायचंय ते मी ऐकवायला भाषण देणार नाही. म्हणजेच आम्हाला चाटुकरता करायची सवय नाहीये. मी तेच बोलणार जे माझ्या मनाला पटतं, जे त्यांच्या हिताचं असेल आणि जे त्यांच्या फायद्याचं असेल. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला जे करायचं ते करू द्या. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. विनाकारण महाराष्ट्राचं मीडियाचं एक सिंपती घ्यायची, आपले मित्रमंडळींचे चॅनेल्स वापरायचे आणि मीडियामध्ये यायचं आणि बडबड करायची आणि स्वतःला ज्ञानी म्हणून, स्वयंघोषित ज्ञानी म्हणून प्रूव्ह करायचं. हे थोडंसं बंद करा. युवा आहेत, लहान आहेत, तडतायत, पडतायत, उठतायत, शिकायचा प्रयत्न करतायत. कदाचित त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असेल, कदाचित तो सगळ्यांना युजही करत असेल, तुम्हाला नाही माहिती त्याच्या डोक्यात काय चालू आहे. त्यामुळे तुमची सायकोलॉजिकल बुद्धिमत्ता वाढवा आणि थोडंसं शांत बसा. नाहीतर रिटर्नमध्ये अटॅक आम्ही सगळे युवा तुमच्यावर नक्कीच करू आणि पद्धतशीर करू. जय भीम, जय संविधान.